आता आपण कोणत्या शिवारामध्ये इथे आलात? मी काय नुकसान आहे? बेंगोली कळमनुरी तालुक्यातल्या गंगापूर मध्ये आहे. इथे माझ्या समोर हळद आहे, केळी आहे, सोयाबीन आहे, पलीकडे ऊस दिसतोय. जर सगळ्या पिकावर तुम्ही तुमचे कॅमेरे फिरवा, काय स्थिती, काहीतरी त्याच्यात राहिलेलं आहे का? पूर्णपणे या सगळ्या पिकांचं नुकसान झालं दिसतं. ऊस, सोयाबीन, हळद आणि केळी. त्याच्यानंतर हे सगळं झालेल्या हे नुकसान तर झालंच पिकाचं, पण ती जमीनच शिल्लक नाही राहिलेली. आता पूर्ण जमीन या पावसामुळं अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली आहे. आता खरडून जाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे NDRM SDRF मध्ये क्रायटेरिया आहे, तेही शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आताच्या घडीला हे झालेलं पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज, आता हे पीक उभं राहू शकत नाही. या सगळ्या याच्यात सरकारने मला असं वाटतं तातडीनं मदतीची गरज आहे, पंचनामे करून, असं मला तरी वाटतं. आपण एकरी किती मदत द्यायला पाहिजे तुम्ही राज्याची विरोधी पक्षनेते आहात? असं एकरी नुकसानीवर काढलं जातं. उगाच आपण मी म्हटलं 50,000 द्या, 1 लाख द्या, 2 लाख द्यायला अर्थ नाही आहे. याचं नुकसान किती झालं याचा पंचनामे झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना एक रीतसर मदत द्यावी. नाही पण दादा, आपल्याकडे 5 तालुके आहेत. हिंगोली जिल्ह्याचा विचार केला, कलेक्टर म्हणतात की फक्त 256 गावामध्ये नुकसान आहे, पण बाकी ठिकाणी विचित्र परिस्थिती आहे. विशेष म्हणजे काही भागातलं जे नुकसान झाले त्याची आकडेवारीच जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली नाही. सगळ्या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहे. गावातल्या अशा पद्धतीनं जिथं जिथं शेतकऱ्यांच्या अडचणी आहे, तहसीलदारांच्या मार्फत कलेक्टरांबरोबर आम्ही कळवू. एखाद्या गावात पण नुकसान झालं आणि पंचनामा नाही झालं तर मला असं वाटतं आमचे शिवसैनिक जागरूक आहेत, प्रशासन पण आहे, तहसीलदार पण आहे, सगळी मंडळी काम करतात. मी काही त्यांच्या विरोधात बोलणार नाही. पंचनामे झाल्याशिवाय मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येणार नाही. पण ते आता जे आपण जसं नजर आणण्यावर काढतो, आता नजर जर पाळले तर जे नुकसान झाले तर ताबडतोब मदत काही ना काही सरकारने घोषित करावी. पाहणी केली आपण तिथं काय नेमकं काम सुरू होतं? काय पाहणी केली? अवघ्या 30 सेकंदावरती पाहणी काय केली ठिकाणी? फक्त फोटो सेशन केलेलं आहे का नुसती पाहणी काय केली? काय म्हणजे आपण इंग्लिशशी बोलला 30 सेकंदामध्ये काय पाहिजे? इन लेट काय झालेलं होतं तिथं? बघा तुम्हाला काय आढळलं? तिथं भेगा पडलेल्या होत्या, त्या बघायला गेलो होतो. तुम्हीच मीडियाने विषय उचलला होता. भेगा का पडल्या हे मी विचारलं अधिकाऱ्यांना, जाऊन बघून आलो. काय उत्तर मिळालं तुम्हाला? उत्तर मिळेल. आता हे अधिकारी थोडी उत्तर देणार, मी वरतून उत्तर घेईल ना. दादा, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की गाय वाहून गेली आणि बैल वाहून गेली. गायची किंमत ही 15 ते 20 हजार रुपये, पण बैलाची किंमत ही 75,000 रुपये, म्हणजे जोडी 1.5 लाख रुपये. पण सरकारनं गिनती एकाच गणतेमध्ये केलेली आहे. आज बैल पोळा सण सांगितलेली आहे, तर मग कसं शेतकरी त्या बैलामुळे पूर्ण कोलमडून गेलाय. हे पण मोठं नुकसान झालेलं आहे. गुरांचं नुकसान सुद्धा झाले. सरकार अशाच्यात म्हैस असो, बैल असो, गाय असो, यांना सरसकट क्रायटेरिया लावतं. हा चुकीचा आहे. गायीच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती असतात, बैलांच्या सुद्धा वेगवेगळ्या असतात. मला असं वाटतं त्याचा विचार आता पशुसंवर्धन विभागाकडं, ग्रामपंचायतीकडं कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची नोंद असते. काही जनावरं वाहून गेले ते सापडत सुद्धा नाही. आणि या सगळ्या याचा एकत्र गोषवारा करून, पंचनामा करून ताबडतोब शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. आता तुम्ही म्हणता तशा याच्या किमती बैलाची आणि गायीची वेगवेगळी आहे. मी तर म्हणाल गायीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जमीन, गायी 5 लाखाला पण येते, 50,000ला पण येते. आणि म्हणून या सगळ्याचा विचार सरकारने सारासार विचार केला पाहिजे.